हाय फ्रेंड्स, आज मी गेले होते एका भेटवरती, जे की कुठे गेले तुम्हाला सांगतेच. रडारडीन पडापडी सध्या तर सुरूच आहे. फायनली अशा प्रकारे आमची काहीशी सकाळ होते बरं का. माहेरी आल्यानंतर हे पहा अंशूचं रडणं. फायनली कुठे गेले ते सांगतेच तुम्हाला. जे की आमच्या इकडे आहे हकानी भेट, जे की खूप मानतात ह्या देवाला, आणि ते कंदोऱ्या वगैरेंना खूप जास्त प्रमाणात होतात बरं का. फायनली मी किती वर्षांनंतर गेलेली आहे, तर कमीत कमी 10-11 वर्षांनंतर तर गेलेली. आणि मुलं बघा किती पुढे पळतायत, ते आमच्यापेक्षा जास्त एनर्जेटिक तर मुलंच होती बरं का. आम्ही म्हणजे एवढं थकलेलो ना, खरंच किती पायऱ्या आहेत ते काही मला माहिती नाही. एवढा सुंदर व्ह्यू होता ना एकदम बेटावरचा, खरंच यायचं मनच होत नव्हतं. खरंच फायनली हा आहे तो देव, जो की नवसाला पावणाराही म्हणू शकतो तुम्ही. आणि इथे 2 माकडी वगैरे होती, जी की आमच्या मागेच लागलेली. इथे शिवलिंगही आहे आपला छोटूसा, सुंदर असा. दर्शन वगैरे केलं मी, आई, अंशू, मस्त प्रकारे दर्शन वगैरे झालेलं आहे. हर्षूही आहे सोबत. आणि फायनली किती वर्षानंतर हा पेसना पाहायला खूप भारी वाटलं बरं का. आणि इथे कंदुरी वगैरे हे झालेली आहे, जे की पप्पांनी सुद्धा केलेली आहे इथे कंदुरी. आणि हे ना जो काही नवस आहे वगैरे, जे काही हे दगड उचलल्यानंतर पूर्ण होतात म्हणतात बरं का. मी उचललेला आहे, आणि इथे दोघांची मिठी चालू होती उचलायची. आणि तो समोर जो दिसतोय ना, तो आहे बेट, जे की देव आहे मेन. आणि फायनली इथे कंदुऱ्या वगैरे खूप जास्त प्रमाणात होतात. आम्ही सुद्धा एक कंदुरी केलेली आहे लहान असताना मी. फायनली आम्ही गड उतरलेला आहे. गड तर म्हणता येणार नाही, बेट म्हणतात याला आमच्या इकडे, जे की चाकूरमध्ये आहे खास करून तो. आणि फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आल्यानंतर हे एक आहे दीपमाळ करतात आल्यानंतर खाली. फायनली इथे शनी मंदिर का हनुमान मंदिर काहीतरी आहे, तिथेही आम्ही नमस्कार केलेला आहे, जे की हायवे रोड गेलेला आहे तिथून. इथेही नमस्कार केला. परत निघालो आम्ही घराकडे. येताना एवढं वारं सुटलं होतं ना, खरंच खूप भयंकर. फायनली घरी आल्यानंतर हर्षूला झालेला आहे किस्तूड खूप मोठा, आणि ह्याचा काही इलाजच होत नाही आहे औषध गोळ्या करून सुद्धा. म्हणून आईना गावरान पद्धतीने घरी शेंगदाणा कुटून वगैरे त्याच्या डोळ्याला लावत होती. तर असा होता आजचा दिवस. बाय, टेक केअर फ्रेंड्स.